शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष बारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 2 ऑगस्ट 2026चा व्हिडिओ आहे. श्री सुनील शिवराज पटवारी साहेब, मुक्काम पोस्ट धोंडी परगा, तालुका उदगीर. आता उदगीरसाठी ही KG10 जांभळ स्वतःचे मदर प्लांट आहेत, मातृवृक्ष स्वतःचे आहेत, स्वतः बांधलेली कलमं. KG10 जांभळ म्हणजे किलोमध्ये 10 जांभळ बसणारी स्वतःचे मदर प्लांट आहेत. या जांभळामध्ये बी कमी, गर जास्त येतो. आज आपण बघतोय जांभळापासून बाय प्रोडक्ट बनवलं जातं आणि जांभळ ही किलोवरती सरासरी 140 ते 160 रुपयांना शेतकऱ्याच्या बांधावरती विकली जाते. याचं लाईव्ह उदाहरण जर म्हणलं तर आपले जटवाडामधील नामदेव पवार सर असतील, त्याचबरोबर याच उदगीर उजनीमधील श्री धनंजय गिरीसाहेब असतील, PWDमध्ये अधिकारी आहेत, तर हिने ह्या लागवडी केलेल्या आहेत. त्याचबरोबर दिघी कर्जतमध्ये इंगळे साहेब जे महाराष्ट्र बँकेत सर्व्हिसला आहेत, तिने जांभळ लागवड 10 वर्षापूर्वी केल्या. कोकण भाडोली जांभळीची. आता ही ॲडव्हान्स जात निघाले KG10, म्हणजे जांभळामध्ये बी साईज लहान, गर जास्त असणारी, ज्याची लागवड आपण 15 बाय 15वरती करतो. एकरात 200 रोपं, 2 वर्षाचं रोप आहे. 350 रुपये रोपाची किंमत आहे. महाराष्ट्रात घरपोच येतं. नर्सरी शासन मान्य आहे. आपल्याला अनुदान घेता येतं. लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. तर आता बघू शकतो आपण श्री सुनील शिवराज पटवारी साहेबांचं लोडिंग चाललं आहे. KG10 जांभळ साहेबांनी 1 महिन्यापूर्वी बुकिंग केलं होतं. आज ही लोडिंग चाललेलं आहे. महाराष्ट्रात सर्व शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर घरपोच येणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आपली. आता जांभळ शेती जर म्हटलं तर कमी पाण्यामध्ये येणारे पीक आहे. त्याचबरोबर हिचं लागवड अंतर 15 बाय 15, त्यामुळे मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात. ज्यामध्ये आपल्याला सोयाबीन असेल, भुईमुग असेल, कांदा असेल, भाजीपाला असेल, अशी सर्व पिकं घेता येतात. आणि या जांभळाचं वैशिष्ट्य म्हणजे लावल्यापासून आपल्याला 1.5 वर्षात उत्पादन चालू होतं आहे. आता जांभळ शेतीचं उत्पादनाचं गणित जर बघितलं तर कमी मेहनत, कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे. ज्यावेळी जांभळाला आपण पाऊस संपल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरला 15 सप्टेंबरनंतर पाण्याचा ताण दिला, त्यावेळी आपण झाडाला 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टला कल्टर औषध वापरायचं आहे. त्याचबरोबर पाण्याचा ताण दिल्यानंतर नॅचरल पानगळ झाली तर आपल्याला भार चांगला धरता येतो. जर नॅचरल पानगळ नाही झाली तर आपण इतरेलची फवारणी करू शकतो. अशा प्रकारे जर आपण जांभळ शेतीला ताण दिला तर आपल्याला उत्पादन घेता येतं. या जांभळीचं वैशिष्ट्य म्हणजे जांभळाची साईज मोठी आहे आणि आपल्याला जांभळ बाजारमध्ये मार्च एप्रिलमध्ये विक्रीसाठी येते. जांभळ देठ टणक असल्यामुळं वाऱ्यानं पडणं किंवा गळ होणं असं होत नाही. त्याचबरोबर जांभळीचे साल जी आहे ती चांगली जाड असल्यामुळं बाजारात किंमत चांगली आहे. अशा प्रकारच्या खात्रीच्या रोपासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.